हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज फड मारायचा आहे, रोजच आहे पण रोज कुठलं दाखवावा तुम्हाला. तर बघा होठी उरल्यात आहे, बांगड्या नाही त्या काय नाही. चिखलाने पहाटे उठावा लागतंय, मरणाचा दुनियाचा गारटा, लय गारटा आहे. हे आपलं एवढं फड मारायचं मला तिथपर्यंत. ते गारा आहे आपला गारा, शी जे का सकाळची थाप आहे इथपर्यंतची, इथपर्यंत. आणि हे फड मारायचं 1-4 खडंगी, 22ची 2 खडंग्या, 50चं माफी द्यावा लागतंय आपल्याला. आणि 11ची खडंगी केली ना याच्यापेक्षा बारकी तर 100चं माप द्यावं लागतं. मग हे परवडते. पण मारायचं जरा अवघडच आहे, कणा येत नाही. ती जे आहे ते हातात बसलेलं आहे, कणा येत आहे. तर मग हे मारायलाच येत नाही. वहिनींचा काय फोन नाही काय नाही, कामाला नको जाऊ म्हणत होत्या, इथंच करू ताई काय तरी काम. काय काय करणार ना, गावाकडे तर कामच नाही ते. हां, कुठं जावं कामाला. एक दिवस भरल, एक दिवसात काय व्हायचं या, 200 रुपये. घरची कामं आवरली, फड मारायला आले. आता फड मारायला अर्धा 1-2 तास लागते. फड मारून झाला की भुसा ही चाळायचा, भुसा चाळून ठेवायचा, फड ही झाडून मारायचं. याला लय आहे, जे घरचं करतो का स्वयंपाक पाणी आपण, तसंच याचं बाळात पण आहे विट्यांचं. रोड तर सारखा वाहतूक 24 तास, रातभर बिन दिवसभर बिन वाहतूक. मला करायचं आहे फड उभा, त्याला म्हणतात खडंग्या. तुम्हाला माहीत नसेल कदाचित. आणि माती जी आहे ती माती लय लांब गेली, ती माती जिशिबी लावून करायची जवळ, अशीच पट्टी टाकायची. नको वाटतंय काम करायला, पण काय करणार. आजारीपणाने तर नीट बी होय ना, किती दिवस झाला आजारी आहे. तेव्हा लय आजारी होती, आता हाय पण थोडी आहे. BP कमी झालाय, 160 BP. कधी जिंदगीत जी दुखणं नाही ती दुखणी यायला लागले ती या काय. तर सलाईन लावाय सांगितलेलं, म्हणलं कुठं सलाईन लाव, पूर्वीपाशी कोण नाही, मस्त मालक लोक आहेत ती. आपल्या लेकरा जे एका आईचा जीव राहतो का, नाही राहत. लय अवघड आहे. मोटर चालू झाली, लाईट तर सारखी जाते. तर लाईटीचा तर लयच प्रॉब्लेम झाला आहे. बोर्ड बी नाही घरामध्ये, मालकाच्याच घरात बोर्ड आहे एकच बोर्ड आहे, आणि त्याला 10 मोबाईल आहे ते चार्जिंगला. माझा काय मी जास्त बघत नाही, आणि एकदा चार्जिंग फुल झाला म्हणजे 2-3 दिवस आपलं जातं या हेड्या करायला. तर भरपूर वहिनीला पण असं वाटत असेल, ताई फोन करत नाही, ताई फोन करत नाही. वहिनी तुम्ही या इकडं. काय होतं माहिती का, मोबाईलला नाही चार्जिंग, त्यामुळं मी तुम्हाला फोन करत नाही. हेड्याच्या माध्यमातून सांगते मी तुम्हाला, या तुम्ही फोन करा मला. बरं वाटतंय का नाही आता काय माहिती, बिचारीला सारखी आजारीच असते या. काय करणार आता, आजारी देवाने तर सारखं आजारीच. माणूस जन्म दिला म्हणून आजार पण सारखं द्यायचं वे. तर चला जाऊ दे, माझं गुरु आहे काय रोजच आहे. हेड्यावर आवडला असलं तर लाईक पण करत जावं भावा बहिणींनो, शेअर पण करत जावं. तसे माझे भावा बहिणी खूप छान आहेत, लाईक करतात, मला कमेंट पण छान टाकतात, भारी वाटतं मला.
अजून काय पाहिजे? आपल्याला वाचा येत नाही अडाण्याला. 2 वर्ष झालं हेड्याव बनवते, अजून काहीच कशात नाही माझं. कंप्लीट 2 वर्ष झालं हेड्याव बनवते मी. काय नाही अजून, काय आपल्याला माहितीच नाही. फक्त बनवायचं, आपलं दुःख शेअर करायचं, आपला आनंद शेअर करायचा. कुणासोबत करायचं ना? मग तुम्ही आहेच, तुमच्यासोबत शेअर करायचं. तुम्ही म्हणत आजचा ताईला पेमेंट चालू झाली नाही. 2 वर्ष झालं भावा बहिणींनो हेड्याव बनवून टाकते या. मला झालं असतं चालू तर मी कशाला आले असते कामाला, तिथंच आपलं काम केलं असतं. लय खुश झालते मी. अन्वीचा दवाखाना चालू होईल, पण काय नाही, सगळा मूड ऑफ झाला. तर चला जाऊ द्या, काहीच हरकत नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल, आपल्याला काय माहितीच नाही. देवाने साथ दिली तर होईलच खायचं. तुमचा आशीर्वाद आहेच, तुम्ही साथ देणारे आहेच. तर चला जाऊ द्या. माझं घर राहीन काय मी सांगत नाही जास्त. मला मारायचं फड. परत अन्वीचा टायमिंग हे होतोय. तर हेड आवडला असलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय.